नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 17 नोव्हेंबर 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आज तुमच्या जवळील उत्तम संकल्पना आणि तुम्ही केलेल्या कृतीमुळे तुमच्या अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला फायदा होईल. आज कुणी म्हाताऱ्या लोकांसोबत तुमचा वाद होऊ शकतो. अशात तुम्हाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवले पाहिजे. तुमचे व्यक्तिमत्व आज एखाद्या अत्तरासारखे काम करेल. जर आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल तर विचारपूर्वक धन खर्च करा. धनहानी होऊ शकते. स्वतःचेच कौतुक करून घेण्यासाठी आणि स्वतःच्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी उत्कृष्ट दिवस. प्रेमामुळे आपले आयुष्य मोहरून जाईल. वृषभ राशी, तुमच्या घरातील कुणी सदस्य आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याचा हट्ट करू शकतो, ज्या कारणाने तुमचा काही वेळ खराबही होईल. ऑफिसमध्ये आज खूप जास्त काम असल्याने तुम्हाला डोळ्याने जोडलेली समस्या त्रास देऊ शकते. मुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उदास राहाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरू शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. आई-वडिलांच्या आरोग्यावर तुम्हाला आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल, परंतु नात्यामध्ये मजबूती येईल. शाळेचा प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी मुलांना तुमच्या मदतीची गरज भासेल. तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्र पुढाकार घेण्याची शक्यता आहे. मिथुन राशी, आज तुम्हाला नात्याचे महत्त्व कळू शकते, कारण आजच्या दिवशी जास्त वेळ तुम्ही आपल्या कुटुंबातील लोकांसोबत घालवाल. दैनंदिन गरजांना भागविल्या न गेल्यामुळे तुमच्या वैवाहिक आयुष्यात काहीसा तणाव निर्माण होईल. याचे कारण काहीही असू शकते. स्वयंपाक, स्वच्छता, इतर घरकाम इत्यादी. आपल्या गोष्टींना महत्त्व देण्यासाठी आज तुम्ही मनातील गोष्टी बोलू शकता. तुम्हाला सल्ला आहे की असे करू नका. कामाच्या ठिकाणचे वरिष्ठांचे दडपण आणि घरातील कलह तुमच्यावरील तणाव वाढवू शकतो, त्यामुळे कामावर लक्ष विचलित होईल. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते, ज्यामुळे तुम्ही चिंतित राहाल. कुटुंबाच्या कल्याणासाठी मेहनत करा. तुमची कृती प्रेमापोटी असू देत आणि सकारात्मक दृष्टिकोन बाळगा. मत्सर करू नका. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. कर्क राशी, आपल्या संभाषणाबाबत, बोलण्याबाबत कायम स्पष्ट असावे. अन्यथा अशा गोष्टी आपला कोणताही ठावठिकाणा ठेवणार नाहीत. तुम्ही आणि तुमचा जोडीदार मिळून आज एक अविस्मरणीय क्षणाचा अनुभव घ्याल. तारे इशारा करत आहेत की कुठल्या जवळच्या स्थानाची यात्रा होऊ शकते. हा प्रवास मजेदार राहील आणि तुमच्या प्रिय लोकांची तुम्हाला साथ मिळेल. नेहमीपेक्षा आज तुमची ऊर्जा कमी आहे असे तुम्हाला जाणवेल,
म्हणून अतिरिक्त कामाचा बोजा घेऊ नका. थोडी विश्रांती घ्या आणि आजच्या भेटीगाठींच्या वेळा पुढे ढकला. जे लोक विवाहित आहेत त्यांना आज आपल्या मुलांच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. आजच्या दिवशी नवा लूक, नवा पेहराव आणि नवे मित्र भेटतील. सिंह राशी, ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभही होऊ शकतो. मुलांच्या बक्षीस समारंभाचे आमंत्रण हा तुमच्यासाठी आनंदाचा मार्ग ठरू शकतो. तुमची मुलं तुमच्या अपेक्षावर पुरेपूर उतरल्याचे पाहून तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल. सायंकाळी काहीतरी खास योजना आखा आणि आजची सायंकाळ जास्तीत जास्त आनंदी व्यतीत करा. या राशीतील जातकांना आज रिकाम्या वेळेत अत्याधिक पुस्तकाचे अध्ययन केले पाहिजे. असे करण्याने तुमच्या बऱ्याच समस्या दूर होऊ शकतात. लोकांमध्ये राहून सर्वांचा सन्मान करणे तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्ही सर्वांच्या नजरेत चांगली प्रतिमा बनवू शकता. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोलही बिघडू शकतो. कन्या राशी, तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल. तुम्ही आज वेगवेगळ्या मॉलमध्ये खरेदी करण्यास आपल्या कुटुंबियासोबत जाऊ शकता. तुमचा खर्चही अधिक होऊ शकतो. सर्वसाधारणपणे आरोग्य चांगले असेल, पण प्रवास कटकटीचा आणि तणावपूर्ण ठरेल. बिनबुलाया मेहमान आज घरी येऊ शकतो, परंतु या पाहुण्याच्या आगमनाने तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकतो. घरात आनंदी वातावरण निर्माण करण्यासाठी अतिशय बारकाईने समन्वयन करा. तुमच्या प्रिय व्यक्तीकडे दुर्लक्ष केल्याने घरात काही तणावाचे क्षण अनुभवास येतील. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्या. तूळ राशी, स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. तुम्ही प्रेमाच्या मूडमध्ये आहात आणि त्यासाठी तुम्हाला भरपूर संधीही मिळणार आहे. दिवसाच्या शेवटी आज तुम्हाला घरातील लोकांना वेळ देण्याची इच्छा असेल, परंतु या वेळात घरातील कुणी जवळच्या व्यक्तीसोबत तुमचा वाद होऊ शकतो आणि तुमचा मूड खराब होऊ शकतो. मानसिक शांतता खूप महत्त्वाची आहे. यासाठी तुम्ही आपला वेळ गार्डनमध्ये व्यतीत करू शकता. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. तुम्हाला अफलातून नव्या संकल्पना सुचतील, ज्यामुळे आर्थिक फायदा संभवतो. वृश्चिक राशी, नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. पूर्वजांच्या संपत्तीचे उत्तराधिकारी होण्याची बातमी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल. तुमचे प्रेम असफल ठरेल. आज तुमचे स्वास्थ्य उत्तम राहण्याची पूर्ण अपेक्षा आहे. तुमच्या उत्तम स्वास्थ्यासोबत आज तुम्ही आपल्या मित्रांसोबत खेळण्याचा प्लॅन बनवू शकता. वेळ भरभर निघून जाते, म्हणून आजपासूनच आपल्या किमती वेळेचा योग्य वापर करा.
आज कुणी ज्ञानी पुरुषाला भेटून तुम्हाला तुमच्या बऱ्याच समस्यांचे निराकरण होऊ शकते. धनुराशी, आज तुम्ही आपल्या प्रेमीसोबत कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता, परंतु गरजेचे काम आल्यामुळे हा प्लॅन यशस्वी होणार नाही. यामुळे तुमच्या दोघांमध्ये वादही होऊ शकतो. स्वतःच स्वतःवर औषधोपचार करू नका, त्यामुळे औषधावर विसंबून राहण्याची सवय वाढू शकेल. आज तुम्ही घरातून बाहेर खूप सकारात्मकतेने निघाल, परंतु कुठल्या किमती वस्तूची चोरी होण्याने तुमचा मूड खराब होऊ शकतो. तुमचे प्रियजन आनंदी झाले असतील तर त्यांच्यासोबत संध्याकाळी मौज मजा करण्याचा बेत ठरवा. आपल्या मुलांना आज वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला तुम्ही देऊ शकता. मकर राशी, हुशारीने गुंतवणूक करा. खाजगी आयुष्याबरोबरच कोणत्या तरी सामाजिक धर्मादाय कामात स्वतःला गुंतवा. त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतता लाभेल, पण ते काम करताना खाजगी आयुष्याला धक्का लागणार नाही हे देखील पाहावे लागेल. दोन्ही पातळ्यावर समान लक्ष असणे गरजेचे आहे. तुमचा स्पर्धात्मक स्वभाव तुम्हाला एखाद्या स्पर्धेत यश मिळवून देईल. अलीकडच्या काही दिवसात तुमचे आयुष्य खडतर होते, पण आता तुमच्या जोडीदारासमवेत तुम्हाला स्वर्गीय सुख मिळणार आहे. व्यक्ती पैशामुळे आपले स्वास्थ्य खराब करू शकतात आणि नंतर स्वास्थ्यासाठी पैसा. स्वास्थ्य अमूल्य आहे, म्हणून आळस त्याग करून आपल्या शारीरिक सक्रियतेला वाढविणे फायदेशीर ठरेल. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. कुंभ राशी, या राशीतील लोक खूप मनोरंजक असतात. हे कधी लोकांमध्ये राहून आनंदी राहतात, तर कधी एकटे राहून. तथापि एकटा वेळ घालविणे इतके शक्य नाही. तरीही आजच्या दिवशी काही वेळ तुम्ही आपल्यासाठी नक्की काढू शकाल. तुमचा जोडीदार तुमच्या दैनंदिन गरजा भागविणे थांबवेल, त्यामुळे दिवसभर तुम्ही निराश असाल. शक्यता आहे की आध्यात्मिकतेकडे तुमची तीव्र ओढ असेल. सोबतच तुम्ही योग कॅम्पमध्ये जाऊ शकता. धर्मगुरूचे प्रवचन ऐकण्याचाही योग बनवू शकतो किंवा कुठले आध्यात्मिक पुस्तकही तुम्ही वाचू शकता. अनेक चिंतांनी ग्रासल्यामुळे तुमची प्रतिकारक क्षमता घटेल आणि विचारशक्ती खुंटेल. सकारात्मक विचारसरणी बाळगून या आजाराशी सामना करण्यासाठी स्वतःला उत्तेजन द्या. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. आजच्या दिवशी तुम्ही अटेंड केलेल्या समारंभात मैत्रीचे नवे धागे जोडले जातील. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेले भांडण आजच सोडवा. उद्या कदाचित खूप उशीर झालेला असेल. मीन राशी, आपण आपल्या मालकीच्या वस्तूबाबत निष्काळजी असाल तर त्या गहाळ अथवा चोरी होण्याची शक्यता आहे. क्षुल्लक वाद विसरून जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलाल तेव्हा आयुष्य खूपच सुंदर होईल. जर तुम्ही आजचे काम उद्यावर ढकलत आहे तर त्याचा तुम्हाला दुसऱ्या दिवशी वाईट परिणाम भोगावा लागू शकतो. आजच्या दिवशी तुम्ही स्वीकारलेले धर्मादाय काम
तुम्हाला मानसिक समाधान आणि आराम मिळवून देईल. आणखी पैसा कमावण्यासाठी तुमच्या जवळील नाविन्यपूर्ण संकल्पनांचा वापर करा. तुमची अतिरिक्त ऊर्जा आणि प्रचंड उत्साह तुम्हाला योग्य ठरतील असे निर्णय मिळतील आणि घरगुती तणाव सुकर होईल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.